नमस्कार मित्रांनो, आपल्या नैसर्गिक सुळक्यांच्या रचनेवरून व गोल नेढ्यावरून नेहमी चर्चेत असणारा किल्ला म्हणजे किल्ले इर्शालगड। गेल्या वर्षी दरड कोसळून एक दुर्दैवी घटना घडली व संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। त्याच इर्शालवाडीची आज आपण हवाई सफर करणार आहोत। चला तर मग मातीच्या ढिगाऱ्यात गेलेली इर्शालवाडी व शिवसाक्ष देणारा इर्शालगड पाहूयात आपल्या ड्रोनच्या गिधाडी नजरेतून। प्रबळगड कलावंतीन या साखळीचा रखवालदार म्हणून प्रसिद्ध असणारा किल्ला इर्शालगड हा कर्जत तालुक्यात मोरबे धरणाला लागूनच स्थित आहे। डोंगर टेकडीच्या कडेने जाणारी ही वाड इर्शालवाडी या छोट्याशा वाडीमध्ये जाते। याच वाडीवर मागच्या वर्षी काळाने प्राणघातक हल्ला केला व साखर झोपेत असणारी आपली माणसं आपल्यापासून वेगळी केली। 3700 फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे। ट्रेकरच्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जाणारा हा किल्ला कर्जत विभागात येतो। शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय नेतोजी पालकर यांचे चौक गाव हे याच किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। तसे पाहायला गेले तर या डोंगराला किल्ला म्हणणे थोडे अयोग्यच आहे, कारण इर्शाल हा एक सुळका आहे आणि त्याचा वापर हा टिहाळणीसाठी व शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी होत असे। इर्शाल सुळक्यावर चढण्यासाठी प्रस्तरारोहण साहित्य आवश्यक असून विना साहित्य चढण्याचा प्रयत्नही कोणी करू नये। फार वर्षांपूर्वी म्हणजेच 23 जानेवारी 1972 मध्ये तसा प्रयत्न केला गेला होता, पण त्या गिर्यारोहकाचा प्रयत्न फसला आणि तो अयशस्वी होऊन दरीत कोसळला। दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला। त्या वर्षापासून 26 जानेवारीला दरवर्षी ठाण्या मुंबईचे गिर्यारोहक एकत्र येतात व इर्शाल गडावर श्रद्धांजली अर्पण करतात। गडावर जाण्यासाठी 1.5 तासांची तंगडतोड पायपीट करावी लागते। त्यानंतर थोडा कठीण भाग चढून गेल्यावर आपण गडावर असलेल्या नैसर्गिक नेढ्याजवळ जाऊन पोहोचतो। नेढे म्हणजे डोंगराला असणारे आरपार छिद्र। या नेढ्याजवळ बसून अंगावर येणारा सोसाट्याचा वारा झेलणे म्हणजे एक कमालीची गोष्ट आहे। येथूनच आजूबाजूला 2 पाण्याचे टाके आहेत। एवढेच वास्तू अवशेष हे गडावर शिल्लक आहेत आणि ते आपल्याला बघायला मिळतात। बाकी इथून आजूबाजूचा प्रदेश निहाळण्याची मजाच काही औरच। संपूर्ण परिसरावर इथून लक्ष ठेवता येते आणि इथून प्रबळगड, कलावंतीन, चंदेरी, पेब, कर्नाळा, सोंडाई असे वेगवेगळ्या किल्ल्यांशी संदेशवहन करता येतो किंवा संपर्क साधता येतो। या सर्व गडांवर लक्ष ठेवण्याचं आणि संदेशवहनासाठीच या इर्शाल सुळक्याचा वापर केला जात असे। हेच ते ठिकाण ज्याच्यावर काळाने घाला घातला। 19 जुलै 2023 रात्री उशिरा धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगराच्या कडेचा मातीचा ढिगारा कोसळला व तो थेट इर्शालवाडीच्या काही घरांना आपल्या पोटात घेऊन शांत झाला। सगळीकडे हाहाकार उडाला। या दुर्दैवी घटनेत 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली तर 78 जण हे अजूनही बेपत्ता आहेत। आणि यात सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट मृतांमध्ये झोपलेल्या लहान बालकांचा समावेश होता। उद्याची स्वप्न बघण्यासाठी निद्रिस्त झालेली ती लहान बालकं, त्यांचा दोष तो काय, पण काळाने डाव साधलाच। 43 घरांचे असणारे हे गाव आता फक्त जमतेम 20 घरं उरली आहेत। शासनाने त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे, तर पुढे गाव संकुल ही पक्क्या स्वरूपात बांधून देण्याची व्यवस्था ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे।
गडाच्याच पायथ्याशी असणाऱ्या शासकीय वनपट्टा जमिनीवर मोठ्या प्रमाणात व युद्ध पातळीवर घरसंकुल उभारण्याचे काम सुरू आहे. इर्शालवाडीच्या प्रत्येक कुटुंबाचे येथे पुनर्वसन केले जात असून त्यांना 2 वर्ष पुरेल इतका धान्यसाठा दिला गेला आहे. शिवाय सर्वांना लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल याकडे सरकारचे विशेष लक्ष आहे. हे गृहसंकुल बांधण्याच्या कामांमध्ये इर्शालवाडीच्या तरुणांना वर्षभर रोजगार दिला गेला. त्यांच्याकडूनच इथे मजुरीची कामं केली गेली. खोलवर झालेल्या या आघाताच्या जखमा आता भरून निघत असून हळूहळू इर्शालवाडी या धक्क्यातून बाहेर येत आहे. मित्रांनो, मी गडावर जात असताना माझ्यासोबत 3 शाळकरी मुले होती. ही याच गावातील. त्यांच्याकडून त्या दुर्दैवी घटनेची माहिती घेत असताना अक्षरशः माझ्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. कारण 20 दिवस कसे त्या लोकांनी पावसामध्ये काढलेत याचा वृत्तांत ते अगदी सहजपणे माझ्याशी बोलून दाखवत होते. अगदी हसी मजाक करत दुर्दैवी घटना माझ्यासमोर मन मोकळेपणाने बोलून दाखवत होते. पण आत्ता मात्र ते खूप खुश होते, कारण त्यांना हक्काचं एक पक्कं घर मिळणार होतं आणि ते आता डोंगर सोडून डोंगर पायथ्याशी राहायला येणार आहेत. इर्शालगडाचा इतिहासात फार कुठे उल्लेख येत नाही, पण आसपासचे किल्ले आणि या परिसरातून बोर घाटाकडे म्हणजे आजच्या खंडाळा घाटाकडे जाणारी वाट पाहता टेहाळणीसाठी आणि मुख्यतः संदेशवनाची देवाणघेवाण करण्यासाठी या गडाचा वापर केला जात असावा असं इथल्या परिसरातील अभ्यासक सांगत असतात. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी रायरी हा संपूर्ण मुलूक जिंकून घेतला तेव्हा हाही गड आपल्या ताब्यात आणून स्वराज्याला जोडला असावा असं स्थानिक संशोधकांचं मत आहे. बाकी विशेष उल्लेख हे या इर्शालगडाच्या बाबतीत कुठेही सापडत नाहीत. तरीही टेहाळणी म्हणून अतिशय महत्त्वाचं ठिकाण म्हणून हे मानलं जात असावं. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इर्शालगड हा किल्ला आपल्या ड्रोनच्या नजरेतून पाहिला. ही हवाई सफर आपल्याला कशी वाटली एकदा कमेंट करून मला जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.